रोजच्या रोज ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तीला ज्या दिवशी सुट्टी असते तर एकतर बघा त्या व्यक्तीला ना घरी अजिबात करमत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळपासूनच त्यांचं चालू होऊन जातं की नाश्ता बनला का, काय बनवत आहे, किती वेळ लागणार आहे. तर असं काहीचं बघा ऑफिसला जाणाऱ्यांचं चालू असतं. कारण त्यांना रोज सकाळी नाश्ता करण्याची सवय असते आणि अगदी वेळेमध्ये टाईम टू टाईम त्यांना जो नाश्ता आहे तर तो मिळत असतो. तर त्यामुळे त्यांची ती एक ना सवय बनलेली असते. आता इथे नाश्त्यासाठी मी उपमा बनवून घेतला आणि सोबतच साईड बाय साईड माझा जो स्वयंपाक आहे तर तो सुद्धा बनवायला घेतला. कारण ऑफिसला जाणाऱ्यांना जरी सुट्टी असली तरी आपले जे कामं आहेत तर ते कितीतरी पटीने वाढत असतात. तर म्हणून मग इकडे साईड बाय साईड नाश्ता आणि स्वयंपाक असं सगळं माझं चालू होतं. नाश्ता बनवून घेतला आणि उपमा शिजत होता तोपर्यंत जी मुंगण्याच्या शेंगाची भाजी आहे त्याला फोडणी करून घेतली. तोपर्यंत नाश्तासुद्धा छान असा बनलेला होता. सगळ्यांनी मिळून नाश्ता करून घेतला, पोळ्यासुद्धा आटोपून घेतल्या. आणि जेव्हा कधी नाश्ता स्वयंपाक अशा सगळ्या गोष्टी असतात त्यावेळेला बघा सिंकमध्ये ना भांडे खूप सारे पडतात. तर सिंकमधले जे भांडे होते तर त्यांचा पसारासुद्धा सगळा आवरून घेतला, सिंक स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग किचनची जी क्लिनिंग असते तर ती करायला घेतली. तर चला, असा होता आजचा मिनी व्लॉग. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.